कोल्हापुर के गोकुल शिरगांव स्थित प्रतिष्ठित यूनिटी मोटर्स कंपनी से 2 करोड़ 36 लाख रुपए की ऑनलाइन ठगी करने वाले अंतर्राज्यीय साइबर गिरोह का कोल्हापुर साइबर पुलिस ने भंडाफोड़ किया है। पुलिस ने गुजरात के अहमदाबाद से 5 आरोपियों को गिरफ्तार किया है। जांच में सामने आया कि सभी आरोपी 20 से 25 वर्ष आयु वर्ग के उच्च शिक्षित युवक हैं और इनमें से एक ऑटोमोबाइल इंजीनियर भी शामिल है। पुलिस के अनुसार आरोपियों ने तकनीकी ज्ञान का इस्तेमाल करते हुए सुनियोजित तरीके से साइबर ठगी को अंजाम दिया। पुलिस ने आरोपियों के कब्जे से महत्वपूर्ण डिजिटल साक्ष्य भी बरामद किए हैं और अब यह पता लगाया जा रहा है कि गिरोह ने देश के अन्य हिस्सों में भी इसी तरह की वारदातों को अंजाम दिया है या नहीं। मामले की जांच जारी है। मध्ये जे चॅलेंज आहे ते सायबर क्राईमचे इन्व्हेस्टिगेशन एक मोठा चॅलेंज आहे पोलीस दलासमोर। सायबर क्राईमची जे व्याप्ती ज्या अनुषंगाने वाढत आहे त्या अनुषंगाने आमचे सायबर पोलीस स्टेशनची टीमने खूप चांगले डिटेक्शन केलं आहे। काही दिवसापूर्वी युनिटी मोटर्स कोल्हापूरचे अकाउंटचे बॉस स्कॅम झाला होता। त्यामध्ये त्यांना वेल फिशिंग पण म्हणत आहे। त्यामध्ये जे पण अकाउंटंट किंवा फायनान्सचे डील करणारे व्यक्ती आहे त्यांना त्यांचे CEO किंवा ओनरचे एक व्हॉट्सअप मेसेज येत आहे की अर्जंटली तुम्ही या नंबरवर या अकाउंट नंबरवर इतके पैसे ट्रान्सफर करा। असे 4 ट्रान्झॅक्शनमध्ये 2 दिवसामध्ये युनिटी मोटर्सचे एकूण 2,36,00,000 रुपये ट्रान्सफर झाला आणि ते अकाउंटंटला वाटत होते की त्यांचे बॉसने हे आदेश दिला आहे। 2 दिवसानंतर जेव्हा त्यांनी बघितले की इतके मोठे ट्रान्झॅक्शन्स होत आहे तर त्यांना डाऊट आल्यानंतर त्यांनी त्यांचे CEOला विचारले तर त्यामध्ये असे निष्पन्न झालं की खरोखर असे कोणतेही आदेश दिले गेले नव्हते आणि यामध्ये असे होत आहे की कोणी APK किंवा झिप फाईल जे आहे ते WhatsApp किंवा इतर माध्यमाने ईमेलच्या माध्यमाने तुम्हाला पाठवत आहे आणि तुम्ही जेव्हा डाउनलोड केले तर तुमचे जे ॲक्टिव्ह WhatsApp वेब सेशन आहे किंवा तुमचे पूर्ण मोबाईल हॅक होत आहे आणि त्या अनुषंगाने 2 प्रकारचे फ्रॉड करत असतात। यामध्ये तुमचे WhatsApp वेब जेव्हा ॲक्टिव्ह होत आहे तुमचे ॲक्टिव्हिटीज मॉनिटर करत आहे की तुम्ही तुमचे बॉसने कशा पद्धतीने बोलत आहे, काय पद्धतीने तुम्ही मेसेज करत आहे हे मॉनिटर केल्यानंतर ते स्कॅमस्टर्स जे आहे त्यांचे नंबर बॉसचे नावानी किंवा CEOचे नावानी त्यांचे नंबर बॉसचे किंवा CEOचे नावानी करून सेव्ह करून त्यांचे DP लावून तुम्हाला असे अकाउंटंटला असे हे देत आहे भासवत आहे की ते स्वतः CEO किंवा बॉसचे डायरेक्शन्स आहे। असे 2,36,00,000 रुपयाचे फ्रॉड दाखल झाला होता ज्या अनुषंगाने गोकुल शिरगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता आणि गुन्ह्याची व्याप्ती बघून इमिडिएटली सायबर पोलीस स्टेशनला हे गुन्हा वर्क करण्यात आला होता। त्यामध्ये परराज्यात जाऊन आता सायबर पोलीस स्टेशनने 5 आरोपी यांना अहमदाबादवरून अटक करण्यात आलं आहे आणि त्यामध्ये आमचे अधिक तपास सध्या सुरू आहे आणि 5 आरोपी जे आहे सर्व अहमदाबादचे राहणारे आहे आणि त्यामध्ये त्यापैकी मुख्य सूत्रधार जे आहे राजेश उर्फ DK गिरधारीलाल गुरनानी 53 वर्षाचे आहे आणि इतर जे 4 लोक आहे त्यामध्ये एक देव परेशभाई त्रिवेदी हे ऑटोमोबाईल इंजिनियर आहे। तर बाकीचे 4 आरोपी आहे 20 से 25 वर्षाचे आहे वयाचे आणि सर्व शिकलेला आरोपी आहे आणि त्यांचे गाडी जे आम्ही जप्त केलेलं आहे त्या गाडीमध्ये युनिटी मोटर्सचे शिक्के, युनिटी मोटर्सचे बँक अकाउंट डिटेल्स आणि इतर सर्व डिटेल्स आम्हाला प्राप्त झालं आहे। आतापर्यंत 2,36,00,000 रुपयाचे जे फ्रॉड झालं आहे त्यापैकी 82 लाख रुपये 82 lakhs रुपीज होल्ड करण्यामध्ये किंवा फ्रीज करण्यामध्ये कोल्हापूर पोलीसला यश प्राप्त झालेलं आहे आणि ते पैसे परत करण्याची प्रक्रिया तीव्र गतीने सुरू आहे आणि मोस्टली या आठवड्यामध्ये कोर्टचे आदेश प्राप्त झाल्यानंतर हे पैसे आम्ही परत करू।